वेलकम 11th ऑनलाईन फिजिक्स लेक्चरमध्ये सक्सेस अकॅडमीतर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर लास्ट लेक्चरला आपण युनिट्सपर्यंत आलेलो आहोत. आणि एकदा मी रिमाइंड करतो की फिजिकल क्वांटिटी, देर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी अँड डिराइव्ड क्वांटिटी. त्यानंतर आपण बघितलं की युनिट्स बिकॉज ईच क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड सम इन टू द सम रेफरन्स स्टँडर्ड अँड दॅट रेफरन्स स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज द युनिट्स. सो फंडामेंटल क्वांटिटीसाठी जे आपण युनिट्स वापरणार आहे, द युनिट्स विच आर यूज्ड टू मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी दे आर कॉल्ड एज फंडामेंटल युनिट्स, म्हणजे ते 7 असणार आहेत. अँड टू सप्लिमेंटरी, त्याच्यानंतर डिराइव्ड युनिट्स, द युनिट्स विच आर यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज दे आर कॉल्ड एज डिराइव्ड युनिट्स. दे आर मेनी इन नंबर्स. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी. तर याच्यामध्ये एक आपल्या सप्लिमेंटरीमध्ये काही म्हणजे जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की व्हॉट इज प्लेन अँगल आणि व्हॉट इज सॉलिड अँगल. तर ते मी आज थोडंसं ह्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे. तर 8 to 10 मध्ये आपण सगळ्यांनी अँगल बघितला आहे, पण व्हॉट इज डिफरन्स बिटवीन प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. तर सगळ्यांनी बघा, समजा एखादं आपण सर्कल घेतलं बरं, आणि ह्याच्यामध्ये समजा हा सेंटर असेल आणि इथून मी समजा A to B घेतलं, इट इज अ रेडियस आणि हा झाला अँगल. अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर असं आहे. मग लक्षात ठेवा प्लेन अँगलची डेफिनेशन काय आहे. तर प्लेन अँगलची डेफिनेशन आहे आर्क अपॉन रेडियस. लक्षात घ्या, आर्क अपॉन रेडियस. म्हणजे ह्या केसमध्ये आर्क कोण आहे, तर ह्या केसमध्ये आर्क आहे AB, म्हणजे ह्या केसमध्ये होणार आहे आर्क AB अपॉन रेडियस. रेडियस काय आहे, R आहे. रेडियस किती, R आहे. तर थोडक्यामध्ये हा झाला प्लेन अँगलचा. आणि आता ह्याचं ॲक्च्युअल व्हॅल्यू किती येणार मला सांगा याच्यामध्ये. आता मला सांगा टोटल जर आपण सर्कलचा जर काय काढला, सर्कम्फरन्स म्हणजे टोटल जर सर्कल घेतलं तर ते किती असणार आहे सांगा. एक जर रिव्हॉल्यूशन पूर्ण झालं तर किती असणार आहे, 2πr अपॉन r. सो इट इज द 2π, आणि पाय असेल तर काय असणार आहे, रेडियन. म्हणजे इन केस ऑफ प्लेन अँगल द एंटायर सर्कल घेतलं फॉर एंटायर सर्कलसाठी टोटल किती असणार आहे, 180 आणि 100 म्हणजे टोटल 360, म्हणजे किती येणार आहे, 2π रॅड. सो प्लेन अँगलसाठी आर्क अपॉन रेडियस आहे. मग व्हॉट इज ही स्पेशल केस काय हो, कशासाठी आहे ही स्पेशल केस, दॅट इज कॉल्ड सॉलिड अँगल. तर ते बघूया. तर सॉलिड अँगल जे आहे हे लक्षात ठेवा हे 3 डायमेन्शनसाठी आहे. आता मी सर्कल म्हटलं की समजा कॉइन आहे की ते 2 डायमेन्शनल बरोबर आहे, किंवा 1 डायमेन्शनल आपण म्हणू शकतो. पण जेव्हा 3 डायमेन्शनलचा प्रसंग येतो, थोडक्यामध्ये समजा एक कलिंगड आहे, दॅट इज वॉटरमेलन, आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यातला एक स्लाइस असं जर बाजूला काढला दॅट इज द 3 डायमेन्शनमध्ये असणार आहे. मग अशा वेळेला आपल्याला इथं सर्कल घेऊन चालणार नाही, इथं कॉइन घेऊन चालणार नाही, इथं स्पियर घ्यायला लागणार. लक्षात ठेवा, इथं आपल्याला काय घ्यायला लागणार आहे, एक स्पियर घ्यायला लागणार आहे. आणि स्पियर घेतला की मला लक्षात ठेवा त्या स्पियरच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर त्या स्पियरचं या ठिकाणी जर अँगल झाला असेल तर लक्षात ठेवा हा अँगल 3 डायमेन्शनमध्ये असणार आहे. हा अँगल कसा असणार आहे, 3 डायमेन्शनमध्ये. जेव्हा मी वॉटरमेलनचा एक स्लाइस काढणार आहे तर त्यामध्ये तो 3 डायमेन्शनमध्ये असणार आहे. मग त्या केसमध्ये जर तुम्हाला बघायला गेलं, हा झाला सेंटर, समजा इथून A पासून B पर्यंत असेल, आणि इथे एक मी काय घेतलं, स्क्वेअर घेतला. या ठिकाणी मी या ठिकाणी कॉर्नर घेतला आणि ह्या ठिकाणी हा अँगल झालेला आहे. आता हा अँगल कसा आहे, सॉलिड अँगल घेतला आहे. मग तुम्ही म्हणणार असं सॉलिड अँगल का, कारण ह्या वेळेला इथं आर्क AB घेत नाहीत. लक्षात ह्या ठिकाणी काय घेतात, या ठिकाणी सरफेस एरिया घेतात. या ठिकाणी काय घेतात, सरफेस एरिया घेत असतात. सरफेस एरिया ऑफ स्पियर, सरफेस एरिया ऑफ स्पियर अपॉन रेडियस स्क्वेअर. अपॉन काय होतं, अपॉन काय असणार आहे, रेडियस स्क्वेअर. हा त्याचा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी मला सांगा ह्याचा जर मी आता सरफेस एरिया जर पकडला तर मला सांगा स्पियरचा सरफेस एरिया किती असणार आहे. एंटायर स्पियरचं पकडायचं झालं तर लक्षात ठेवा एंटायर स्पियरचं काय असणार आहे, 4πr². बरोबर, एंटायर स्पियर जर पकडलं तर काय असणार आहे, 4πr². सर्कलचं असणार तर सर्कलचं असतं तर 2πr, पण स्पियरचं असेल तर काय असणार आहे, इट इज द 4πr². कारण या ठिकाणी मी एरिया घेतलाय, आर्क नाही, एरिया घेतलाय. बरोबर, 4πr² अपॉन r². सो इट इज द 4π रेडियन. म्हणजे थोडक्यामध्ये जर तुम्ही संपूर्ण एक सर्कलचा प्लेन अँगल घेतला, मगासारखा संपूर्ण सर्कलचा जर प्लेन अँगल घेतला तर तो असतो 360 डिग्री, म्हणजे 2π रेडियन. पण तुम्ही ते 3 डायमेन्शनमध्ये घेतलं त्या ठिकाणी तुम्हाला एरिया घ्यायला लागणार, आणि त्या ठिकाणी तो किती असतो, 4π, म्हणजे 18 चोक 72, म्हणजे 720 डिग्री. म्हणजे तुम्ही ऑल अँगल घेतलं तर हा फरक आहे सॉलिड अँगल अँड प्लेन अँगलमध्ये. हे लक्षात ठेवा. प्लेन अँगल जो आहे, आता आज मी युनिट्स घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर आता मला सांगा बेसिकली युनिट्स
मध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटी अँड डिराइव्ड क्वांटिटी मोजताना युनिट्सचे पण दोन टाइप्स पडले, फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स. मग आता आपल्याला पेपरमध्ये जर विचारलं की हे टुगेदर एकत्र केलं दॅट इज कॉल्ड ॲज सिस्टीम्स ऑफ युनिट्स. तर काल आपण सिस्टीम्स ऑफ युनिट्स बघितल्या, ज्या सिस्टीम्समध्ये मीटर किलोग्राम सेकंद आहे दॅट इज कॉल्ड MKS, ज्याच्यामध्ये सेंटीमीटर ग्रॅम सेकंद आहे दॅट इज कॉल्ड CGS अँड फूट पाऊट सेकंद ह्याच्यामध्ये असेल तर आपण म्हणतो FPS. दीज आर द सम पॉप्युलर ओल्ड सिस्टीम्स ऑफ युनिट्स. मग दीज आर कॉल्ड ॲज मेट्रिक सिस्टीम्स आणि इट इज कॉल्ड ॲज ब्रिटिश सिस्टीम. इथंपर्यंत काय आले. पण ह्यांचा प्रॉब्लेम काय होता, त्यांचा प्रॉब्लेम होता हे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळं वापरते. म्हणजे ही बाजू कोणाची आहे, लेंथ आहे बरोबर आहे. हे हा जो आहे हा कोणाचा आहे, मासचा आहे, आणि हे कोणाचा आहे, टाइम्स आहे. म्हणजे आता मला सांगा मेट्रिक सिस्टीममधले जे देश आहेत ते लेंथ कशात मोजत होते, मीटर किंवा सेंटीमीटरमध्ये. पण जे ब्रिटिश ह्याच्यातले होते ते कशात मोजत होते, फूटमध्ये. तसंच मास जे आहे ते आपण कशामध्ये बोलतो, तो MKSमध्ये किलोग्रॅममध्ये आणि CGSमध्ये ग्रॅममध्ये. म्हणजे ह्या लोकांचं, ह्या सायंटिस्टचं एकमेकांशी किंवा ह्या देशाचं एकमेकांशी कम्युनिकेशन होत नव्हतं. कारण MKSवाले मीटरमध्ये बोलणार बरं आहे, समजा एखादा शोध लागला तरी मीटरमध्ये बोलणार, पण CGSवाले कशामध्ये बोलणार, सेंटीमीटरमध्ये. म्हणजे त्यांच्यामध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन होत नव्हतं. त्यामुळं काय होत होतं, देअर इज अ लॅक ऑफ कम्युनिकेशन. आणि त्याच्यामुळं हे शोध लावायला किंवा माहितीची देवाणघेवाण इन्फॉर्मेशन एक्सचेंजला अडथळा येत होता. मग अशा वेळेला एक सिस्टीम स्थापन झाली, लक्षात घ्या. अशा वेळेला एक सिस्टीम स्थापन झाली आणि त्या सिस्टीमनं, त्या समितीनं काय ठरवलं की सर्वांनी ते काय करायचं, जे ठरवेल ते काय करायचं, ॲप्लाय करायचं, तेच ठरवायचं. आणि दॅट इज कॉल्ड ॲज SI सिस्टीम. काय वेळेला ह्याला काय म्हणतात, सिस्टीम इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल सिस्टीम दी युनिट्स म्हणतात, लक्षात. आणि यालाच म्हणतो SI. म्हणजे दिस old systems are replaced by new system international that is SI system. आज आपण काय बघणार आहे, फंडामेंटल क्वांटिटीचे फंडामेंटल किती आहेत, 7 आणि 2 सप्लिमेंटरी याचे SI सिस्टीमने काय काय युनिट्स ठरवून दिले आहेत, लक्षात. मला सांगा व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ SI. SIचा लॉंग फॉर्म काय, सिस्टीम इंटरनॅशनल. व्हॉट इज इंटरनॅशनल, पूर्ण जगाने ते मान्य केलेलं आहे. एक समिती स्थापन झाली. हे जे जुने प्रॉब्लेम येत होते प्रत्येकाचं वेगळं. जसं आता मला सांगा अमेरिकेमध्ये आपण गेलो तर डॉलर आहे, भारतामध्ये आलं तर रुपये आहे. मग आपल्याला रुपये आणि डॉलर हे एकमेकात कन्वर्ट करायला लागतं इकडून तिकडे जात असताना किंवा तिकडून इकडं येत असताना. म्हणजे प्रॉब्लेम आहे. मग असा प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम यायला लागला, सेंटीमीटरचं मीटर, तर याच्यामध्ये इन्फॉर्मेशन एक्सचेंजला प्रॉब्लेम यायला. तर कुठेतरी एक सूत्रीपणा येण्यासाठी हे सिस्टीम इंटरनॅशनल स्थापन झाली. आणि SI सिस्टीम स्थापन झाल्यापासून आता तुम्ही कुठेही जावा, अमेरिकेत जरी गेला तरी लेंथ मीटरमध्येच मोजलं जातं, अफगाणिस्तानात गेलं तरी मीटरमध्येच, इंडियामध्ये आलं तरी मीटरमध्येच. म्हणजे इट हॅज द इन्फॉर्मेशन एक्सचेंज वाढले, जग जवळ आलं. आणि आता आपण एकमेकांची माहिती इझिली. दिस इज द नेसेसिटी ऑफ SI सिस्टीम. मग आता फंडामेंटल क्वांटिटीची SI सिस्टीमने काय काय याच्यामध्ये फिक्स केलेले आहेत ते आपण बघूया. आता याच्यामध्ये जर तुम्हाला हा पाठ करायचा नाही आहे पण हे लक्षात पाहिजे. आता फंडामेंटल क्वांटिटी किती, 7. तिथे मांडतो बघा, लेंथ आहे, लेंथ, मास, बोला माय बरोबर, लेंथ, मास, टाइम, त्यानंतर टेम्परेचर, आठवते कालचं, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, त्यानंतर इलेक्ट्रिक करंट, आठवते का बघा, इलेक्ट्रिक करंट आहे, त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी, त्यानंतर काय सांगितलं तर ल्युमिनस इंटेन्सिटी, आणि 7 नंबर जे होतं ते होतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स. 7 नंबर होतं ते होतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स. मग आता SI सिस्टीमनं इट इज 1 2 3 4 5 6 अँड 7. SI सिस्टीममध्ये जरा याच्यामध्ये आता लेंथ जी आहे ते त्या समितीने ठरवलं. लेंथ सगळ्यांनी कशामध्ये मोजायचं, इट इज कॉल्ड ॲज SI युनिट. इट इज कॉल्ड ॲज SI युनिट्स. हे याचे काय झाले, SI युनिट्स. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला मीटर असं लिहिलं पाहिजे नाही, याचे काही आपण सिम्बॉल्स ठरवले आहेत, तर ते आपण सिम्बॉल्स पण या ठिकाणी मांडणार आहे. तर लेंथ जे आहे ते कशामध्ये मोजलं गेलं, मीटर. त्याला सिम्बॉल काय आहे बघा, स्मॉल m आहे. मास कशामध्ये आहे, मास आहे किलोग्रॅम मध्ये. आपल्याला लहानपणापासून ऐकून माहिती आहे इट इज इन kg. टाइम कशामध्ये आहे, सेकंद. बघा टाइम कशामध्ये आहे, SI ने सोडलं सेकंद. सिम्बॉल आहे स्मॉल s. टेम्परेचर, आता टेम्परेचरसाठी आपल्याकडे 3 आहेत, डिग्री सेल्सिअस, केल्विन, फॅरनहाइट. तर स्टँडर्ड जे आहे ते काय आहे, केल्विन. लक्षात ठेवा, स्टँडर्ड काय आहे, केल्विन, दॅट इज K. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट सगळ्यांना माहिती आहे, इट इज इन एम्पियर. बघा मी स्मॉल लेटर कुठं वापरतोय आणि कॅपिटल लेटर कुठं वापरतोय, बरोबर आहे का, इट इज इन
एम्पियर, कॅपिटल ए. आता ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता मोजण्यासाठी जे आहे ते काय आहे लक्षात घ्या, ते कॅन्डेल आहे. लक्षात ठेवा त्याची युनिट काय आहे कॅन्डेल आणि त्याचं सिम्बॉल आहे CD, C कॅपिटल D स्मॉल. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोलेक्युलर बेसवरती आपण मोजतो किती मोलेक्युल्स आहेत त्याच्यावरून आपण त्याचं प्रमाण पदार्थ ठरवतो अमाऊंट ऑफ सबस्टन्स. इट इज मोल आणि शॉर्ट फॉर्म आहे MOL. लक्षात ठेवा हे 7 तुम्हाला SI युनिट्स माहीत पाहिजेत. कोणाची फंडामेंटल क्वांटिटी. हे कुठले झाले फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीचे फंडामेंटल हे युनिट झाले. हे फंडामेंटल क्वांटिटी हे फंडामेंटल युनिट्स आणि कुठल्या सिस्टीममध्ये आहेत हे सिस्टीम इंटरनॅशनलमध्ये. आता राहिले फक्त 2. एक आहे सप्लिमेंटरी मध्ये एक आता मगाशी बोलल्याप्रमाणे प्लेन अँगल बरोबर आहे आणि सॉलिड अँगल. आता लक्षात ठेवा मग दोन्ही पण अँगलच आहेत मग दोघांच्या मध्ये पण रॅडियन येणार का नाही. लक्षात घ्या प्लेन अँगल मग जे मोजतो ते आपण बेसिक कशामध्ये मोजतो रॅडियन मध्ये. त्याचा सिम्बॉल आहे रॅड. आणि सॉलिड अँगल असेल की जो 3 डायमेन्शनल आहे ज्याच्यात एरिया पकडून त्याचा अँगल कॅल्क्युलेट केला जातो. इट इज रिगार्डिंग स्पियर. मग त्यावेळेला आपण त्याचं काय वापरतो स्ट्रॅडियन वापरतात. लक्षात घ्या त्याचं आहे स्ट्रॅडियन. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे सिम्बॉल आहे SR. मी शॉर्टमध्ये लिहिले बघा त्याचा सिम्बॉल आहे SR. अशा रीतीनं तुम्हाला यू हॅव टू नो अबाउट दिस. म्हणजे हे पाठ केलंच पाहिजे परीक्षेत हे तुम्हाला विचारणार नाहीत पण तुम्हाला त्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. सो दीज आर फंडामेंटल क्वांटिटीज अँड दीज आर द SI युनिट्स. हे तुम्ही प्रत्येकानं आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवू शकता. लक्षात किती झालं सर ठीक आहे. तर प्रत्येकाने ते करा. आता नेक्स्ट लेक्चरला मी डेफिनेटली तुम्हाला डिराइव्हड क्वांटिटी. आता डिराइव्हड क्वांटिटी जर तुम्ही बोलायला गेला तर आता असंख्य क्वांटिटी तिथं काय लिमिट फिक्स नाही 7 किंवा 9 असं बरोबर. मग त्यावेळेला मग किती घेणार तर लक्षात ठेवा जे आपल्याला 11-12ला सारखं लागतात जे IMP आहेत जे आपल्याला सारखं लागतात जे आपल्याला IMP आहेत ते आपण डेफिनेटली त्याच्यामध्ये घेणार आहे. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यामध्ये साधारण 13 ते 15 क्वांटिटी तरी महत्त्वाचे आहेत. त्याचं मी तुम्हाला युनिट्स ह्याच्यामध्ये लिहून देणार आहे. पण डिराइव्हड क्वांटिटीला युनिटसाठी तुम्हाला आधी त्याचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय हो डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे व्हेलॉसिटी ही डिपेंड आहे डिस्टन्स कशाबद्दल आलं लेंथवर म्हणजेच मीटर. टाईमबद्दल काय सेकंद. म्हणून व्हेलॉसिटीचं काय झालं मीटर. आणि युनिटच्या बाबतीमध्ये डिवाइड बाय म्हणत नाहीत आपण म्हणत नाहीत पर म्हणतो आपण. सो मीटर पर सेकंद असं मी तुम्हाला डिराइव्हचं सांगणार आहे. त्याचा एक तक्ता करून ठेवा. आज मी इथंच एवढं लेक्चर थांबवतो जेणेकरून तुम्हाला तो जो टेबल आहे तो याच्यामध्ये माहीत झाला पाहिजे किंवा पाठ झाला पाहिजे. लक्षात आलं ओके.